वादळी पावसाचा तडाखा, अवघडे बंधूंच्या घरावरील पत्रा उडाला, संसार उघड्यावर, शासकीय मदतीची मागणी। मान तालुक्यातील गोंदवले खुर्द परिसरात दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अवघडे कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय। गोंदवले खुर्द आणि लोधवडे गावच्या मध्यवर्ती भागात वास्तव्यास असलेल्या सुनील अवघडे आणि विलास अवघडे या बंधूंच्या राहत्या घरावरील पत्रा जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्यानं त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे। सायंकाळच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले, त्यानंतर जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसानं परिसराला झोडपून काढलं। या नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका अवघडे कुटुंबाला बसला। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या घरावरील पत्रे उडून थेट शेजारच्या शेतात जाऊन पडले। एवढंच नव्हे तर घराच्या काही भिंती देखील वाऱ्याच्या झोतानं कोसळल्या। घराचे छप्पर उडाल्यामुळे पावसाचं पाणी थेट घरात शिरले, त्यामुळे घरातील धान्य, कपडे आणि इतर संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून गेले। अनेक वस्तूंची मोडतोड झाली असून कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। विशेष म्हणजे अवघडे कुटुंबियांना नुकतेच शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर झाले होते। अनेक स्वप्न उराशी बाळगत त्यांनी कष्टानं हे घर बांधलं होतं, मात्र निसर्गाच्या एका तडाख्यात त्यांचं नव्या घराचे मोठे नुकसान झाले। घरात सुखानं राहण्याचं त्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यानं क्षणात उद्ध्वस्त केलं। घटनेदरम्यान घराजवळ बांधलेली जनावरे आणि शेळ्याही घाबरून गेली होती। उडून गेलेले पत्रे ज्या शेतात पडले त्या ठिकाणाजवळच जनावरे बांधली होती, त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही बाब दिलासादायक ठरली असली तरी कुटुंबावरच्या डोक्यावरचे छप्पर गेल्यानं त्यांच्यासमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या अवघडे कुटुंबियांचं जीवन विस्कळीत झाले असून त्यांना तातडीनं मदतीची आवश्यकता आहे। पंचनामा करून शासनानं या नुकसानीची दखल घ्यावी, तसेच घराच्या दुरुस्तीसाठी आणि संसारोपयोगी वस्तूच्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे। निसर्गाच्या या संकटानं अवघडे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून शासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।